बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, कर्माचा फेरा यावर मी बऱ्याचदा बोललेलो आहे। कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं, ते सक्त वसुली करतं आणि कर्माच्या वसुलीमध्ये कुणाचाही वशिला चालत नाही। मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये हा शब्द प्रयोग केलेला आहे, कर्माची वसुली। आणि सध्या नारायण राणे, ही राणे फॅमिली आहे ना, ही या शब्द प्रयोगाचा चांगलाच अनुभव घेत आहे। आजवर शिवसेनेवर सगळ्यात जास्त तोंड सोडलेलं हे कुटुंब राणे आणि त्यांचा परिवार, दोनही मुलं। या कुटुंबाने आणि त्यानंतर लागोलाग नंबर लागतो हे कदम कुटुंबाचा, कदम म्हणजे रामदास कदमाचा कुटुंबाचा म्हणण्यापेक्षा, पण कर्माची वसुली राणेंच्या दरवाजात दस्तक देऊन गेली, टकटक देऊन गेली। म्हणजे लोकांची घरं जाळता जाळता, लक्षात घ्या, लोकांच्या घरात त्या ठिणग्या पेटवताना, ती आग पेटवताना त्या आगीच्या ठिणग्या कधी आपल्या घरात पडल्या हे राणेंना कळलं देखील नाही। आणि त्या ठिणगीचा वणवा झाला, त्या वणव्याचा आगडोंब उसळला आणि त्याचे परिणाम आता तुम्हा सर्वांसमोर दिसू लागले। आता माध्यम याच्यावर किती लक्ष घालतील नाही घालतील हा माध्यमांचा विषय आहे नाही आहे मला माहित नाही, पण मला आपल्या माध्यमावर हे दाखवणं यासाठी गरजेचं वाटतं कारण हे राणे कुटुंब, ज्यांना खूप गर्व होता त्यांच्या एकजुटीचा, ज्यांना खूप गर्व होता ह्या भावाभावांच्या प्रेमाचा, वडिलांविषयीच्या प्रेमाचा, आज तेच राणे कुटुंब त्याच राजकारणाचा बळी ठरले बरं का शिवसैनिकांना। मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर आपण पाहिलं असाल, एक मुलगा भाजपामध्ये, बाप भाजपाचा खासदार, मंत्री म्हणजे माजी मंत्री, राज्यसभेचा खासदार, एक मुलगा शिंदे टोळीमध्ये। म्हणजे इथपर्यंत ठीक होतं तिकीट मिळेपर्यंत, पण आता ते ठिणग्या, त्या वणव्या कशा ह्यांच्या घरामध्ये घुसल्यात तुम्हाला दाखवणं यासाठी गरजेचं वाटतं कारण शिवसेनेवर तोंड सोडताना मी वारंवार म्हणायचो, आजवर ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर तोंड सोडलेली आहेत त्यांचं कधीही भलं झालेलं नाही। त्याचाच एक प्रत्यय मला इथे राणे कुटुंबामध्ये आला। मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस कुडाळ विधानसभेतनं निलेश राणे यांचा विजय झाला, त्यांनी विजय सभा ठेवली होती। त्या सभेमध्ये त्यांचं एक भाषण होतं। त्या सभेत मला वाटतं एकनाथ शिंदे पोहोचले नव्हते, पण निलेश राणेंनी त्यावेळेस उदय सामंतांना आपला बंधू मानलं। मला कसलीही गरज असेल तर मी उदय सामंतांकडे जातो, मी याला त्याला फोन करत नाही, मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला विजयी गुलाल लावण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं। ह्या कपाळाला 10 वर्ष विजयी गुलाल लागला नव्हता, तो एकनाथ शिंदेंनी लावला, फक्त तिकीटच नाही तर मला निवडून। आता खरं तर हे विजयी गुलाल हे शिंदेंनी लावला की मशीनने लावला, बोगस मतदारांनी लावला, हा एक चर्चेचा भाग आहे, हा एक संशोधनाचा विषय, त्यावर नंतर बोलू। पण हे सगळे शब्द ऐकल्यानंतर त्यावेळेस त्या नारायण राणेंच्या हृदयाला काय भोकं पडली असतील की म्हणजे त्यांची आजवरची एवढी मोठी कारकीर्द बघायला गेलं तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, महसूल मंत्री राहिलेले आहेत, वेगवेगळ्या पदांवर कामं केलेली आहेत, शिवसेनेचे मोठ्या पदावरचे नेते होते, सगळं तुम्ही पहा। आणि त्यानंतर मुलगा ज्या वेळेस गुणगान त्रयस्थ व्यक्तीचे गातो त्यावेळेस त्याच्या हृदयाला काय भोकं पडली असतील, आता जाणवत असेल बापाचं दुःख, आता जाणवत असेल लोकांच्या घरात आग लागताना किंवा आगी लावताना, काड्या पेटवताना कशा प्रकारे त्यांना दुःख होत असेल, त्याची झळ म्हणजे ते कर्माची सक्त वसुलीला निघतं त्याचा हा प्रत्यय। त्यावेळेस निलेश राणे एकदा काय म्हटले होते, थोडं तुम्ही विस्मृतीत गेलं असेल, जरा पहा। मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही, मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो, बाकी कोणालाच फोन लावत नाही, कधी कोणाकडे जात नाही। मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो, काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो, दुसरं कोणाकडे जात नाही, कधी जायची गरजच पडली नाही। म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा। आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार, आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही। ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्ष ज्या ह्या कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला, हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही।
कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, कधी सोडणार नाही. अहो, ज्यांनी वाळीत टाकला होता, निलेश राणे संपला सांगितला होता. निलेश राणेला परत जिवंत कोणी केला? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, निलेश मी तुलाच तिकीट देणार. तिकीट तर दिली, जिंकून पण आणलं. ती किंमत आमच्या शिंदे. आता या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला आणखी एक गंमत दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहिलात. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टच सांगितलं, मी याला त्याला फोन करत नाहीत, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. उदय सामंत मोठ्या भावासारखे झाले. आता हा नवल वाटतं. आता ही राजकारण आहे शेवटी. कोण कोण मोठे बंधू होतात, कोण पितृतुल्य होतात, जे वडिलांपेक्षाही लहान वयाचे असतील. म्हणजे आता ज्याचं वय आपल्याही पेक्षा लहान ते पितृतुल्य होतात. आपल्याही पेक्षा लहान असलेली व्यक्ती पितृतुल्य म्हणजे मला तुम्हाला आठवत असेल मी कुणाबद्दल बोलतोय. ज्याला समजलं, समजणे वाले को इशारा काफी आहे, कॉफी आहे, काय ते बऱ्याचशा विनोदी रील्स येतात. जरा लिहा मी कुणाविषयी बोलतोय. कुणी असं पितृतुल्य व्यक्तिमत्व कुणाबद्दल बोललं होतं ज्याचं वय लहान आहे. आता मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, अगदी काल परवाचाच आहे. नितेश राणेंना एका मुलाखतीमध्ये झी 24 तासच्या प्रश्न विचारला गेला की तुम्हाला तुमच्या बंधूंकडनं काही सल्ले मिळतात का, किंवा कुणाकुणाकडनं तुम्ही काही सल्ले घेता राजकारणामध्ये, की फक्त ट्विटरवरच सल्ले देतात बंधू? त्यावर हे नितेश राणे नेमकं काय, म्हणजे ह्या सगळ्यावर एक शिक्कामोर्तब कसं केलं जातं ना, शिक्कामोर्तब म्हणजे राजकारणाने कसं घरच पोखरून टाकलं. जरा पहा काय म्हणाले. मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे, मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती. तुम्ही घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवरती का बोलतात भावाशी? आधुनिक जग झालेलं आहे. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले मग समजदारों को इशारा काफी आहे. नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. व्हिडिओमध्ये नितेश राणे म्हणतायत एकीकडे तुम्हाला गोड बातमी मिळते, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, मग थोडस बॅलन्स करावं लागेल ना त्या बातमीला. मग कुठेतरी दुसरी बाजू आम्ही सांभाळतोय. म्हणजे स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही अनुभवी पत्रकार आहात, तुम्हाला चांगलंच माहितीये. हे काही पत्रकारांना सांगायची गरज नाही. ज्या दिवशी विजयी सभेमध्ये उदय सामंत बंधुतुल्य झाले, मोठे बंधू झाले आणि मला कुठलीही अडचण असेल तर मी याला त्याला फोन करत नाही. याला त्याला वडील सुद्धा येतात. याला त्याला बंदर विकास मंत्री वगैरे, मत्स्य विकास मंत्री असला तुमचा भाऊ सुद्धा येतो. हे ऐर्या गैर्यांमध्ये झाले आणि उदय सामंत हे बंधुतुल्य झाले. हे सारं कळतं महाराष्ट्राला. आज दिशा सॅलियन प्रकरण, मुंबईतला भ्रष्टाचार वगैरे वगैरे ही प्रकरणांचे असे व्हिडिओ पुरावे किंवा ते पेनड्राईव्ह नाचवणारे, ते रिकामे पेनड्राईव्ह नाचवणारे आज स्वतःच्या घरातल्या आगींमध्येच उलझून गेले. उलझ गए हम, खुद के घर में आग लगी है, हम उलझ गए. असो, दुसऱ्याच्या घरात आग लागल्याने आपल्याला काही त्यात बरं वाटतं असं नाही. पण ज्या वेळेस दुसऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे जाणीवपूर्वक काहीतरी असले नसले असले आरोप करायचे, घाणेरडे आरोप करायचे, जणू काय बाळासाहेबांच्या अगदी बाजूला बसूनच नारायण राणे असायचे, अशा प्रकारची वक्तव्य प्रेस कॉन्फरन्स मध्ये करायची. हे केलं गेलं, बाळासाहेबांना पुरामध्ये एकटं सोडलं गेलं मातोश्रीवर, किंवा बाळासाहेबांचे कसे हाल होत होते, अशा प्रकारची घाणेरडी वक्तव्य करणारी ही माणसं आज लोकांवर ज्यावेळेस शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतो त्या स्वतःच्या घरात ह्या आगी लागल्या. याच्यावर स्वतः म्हणजे आता नितेश राणेंनी तर सांगितलं स्पष्टपणे की ट्विटरवरच आता ऑनलाईनचा जमाना आहे वगैरे वगैरे. याच्यावर निलेश राणेंनी सुद्धा उत्तर द्यायला मागे पुढे पाहिलं नाही. ते काय म्हणतात, मी काय कोणाला सल्ला देणार, मी काही एवढा मोठा नाही. त्यांनीही स्पष्टच सांगितलं. पहा शेवटचा प्रश्न. खरं तर कालच्या मुलाखतीमध्ये नितेश राणेंनी एक विधान केलं. असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही मार्गदर्शन नेमकं कुणाचं घेता नितेश राणेंना. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नेत्यांचं घेतो. तेव्हा मोठ्या भावाचं मार्गदर्शन घेता का असं त्यांना विचारलं गेलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या मी ट्विटरवरच बोलतोय, परंतु माझी अपेक्षा आहे की मोठ्या बंधूंनी मला प्रत्यक्षात मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन करणारा मी कोण? तर प्रत्येक माणूस मोठा झालाय ना.
मार्गदर्शन आता गरज नाही कोणाला मार्गदर्शनाची, आणि मार्गदर्शन करण्या इतका कोण लहान राहिला नाही आणि मी इतका मोठा नाही. त्या पुढे जाऊन ते असं म्हणालेत की एका बाजूला राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र येत आहेत, ही गोड बातमी आहे, तर दुसरी बाजू आम्ही सांभाळून घेतली पाहिजे, समजदार को इशारा काफी. हे फार सूचक स्टेटमेंट त्यांनी केले. याचा नेमका काय अर्थ असू शकतो? काय सूचक आहे याच्यात? तुम्ही अर्थ सांगा. तुम्हाला काय कळलं याच्यातलं? त्यांना विचारलं गेलं की याचा अर्थ काय? तुम्हाला काय कळलं ते मला सांगा. मला हा विषय कळला नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय ह्याच्यात काय आहे. पण नेमकं या स्टेटमेंट मागे काय कारण असेल? हे स्टेटमेंट का केलं असेल असं वाटतं? मला काय माहीत, मला स्टेटमेंटच कळलं नाही. आता या दोघा भावाभावांच्या भांडणाच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा विषय तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो. नितेश राणेंनी स्वबळाचा कोकणामध्ये नारा देत असताना असं म्हटलं, मी तुम्हाला ही गोष्ट वेगळ्या अर्थाने सांगायचा प्रयत्न केला होता की एकनाथ शिंदेची अमित शहाची बैठक ही फक्त कोर्टाच्या केस विषयी किंवा इतर दिवाळीच्या शुभेच्छांविषयी नव्हती, तर महाराष्ट्रामध्ये कृपया आम्हाला एकट्याने लढवू देऊ नका, आमच्यावर ते एकटे लढण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण आमचं खरं स्वरूप, आमच्यावर ते वाघाचा झूल नक्की आहे, पण त्या वाघाच्या झुलाच्या आतमध्ये कोण आहे हे आम्हाला चांगलं माहितीये, तुम्हाला चांगलं माहितीये, त्यामुळे आम्हाला एकटं लढण्याची वेळ येऊ देऊ नका, लोकांच्या समोर आमचा पर्दाफाश करू नका. हे अशा प्रकारचं सेटलमेंट नक्की असतं. मी तुम्हाला मागे याचा एक व्हिडिओ केला होता. आता आज ज्या वेळेस नितेश राणे म्हणतायत आम्ही स्वबळावर लढणार आहोत, तशाच प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस निलेश राणेंना करण्यात आला, त्यावेळेस लक्षात घ्या निलेश राणेंचं त्याच्यावरचं उत्तर काय होतं बघा. ज्यावेळेस नितेश राणेंनी हा आरोप केला की आम्ही एकटं यासाठी लढत आहोत की भारतीय जनता पक्षाची मतं ही शिंदे गटाला मिळतात, पण शिंदे गटाची मतं ही भारतीय जनता पक्षाला ट्रान्सफर होत नाहीत. शिवसेनेची मतं भाजपला ट्रान्सफर होत नाहीयेत असा एक निष्कर्ष काढण्यात आला, म्हणून हा स्वबळाचा नारा देण्यात येतोय, अशा प्रकारचं एक विधान त्यांनी केलंय. पक्ष वाढवायचा आहे ही गोष्ट मी मान्य करतो. प्रत्येक पक्ष आपापला म्हणजे वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, पण ट्रान्सफर होत नाही हे काय गणित मला काही कळलं नाही. हे भाजपला कळलेलं आहे. खरं तर त्यांनी खूप चांगल्या भाषेत, कारण तिथे बंधू असल्यामुळे त्यांनी खूप चांगल्या भाषेत हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थाने भाजपला हे कळलेलं आहे की शिंदे गटाकडे स्वतःची मतदानच किंवा स्वतःची मतपेढीच नाही. कारण याचं तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो, आणि हे उदाहरण जाणीवपूर्वक यांच्या घरातलंच देतोय, कारण घरातलं उदाहरण जास्त समजू शकतं. आता काल पत्रकारांशी बोलताना हे काय म्हणाले, ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यांच्या एकत्रित येण्याचा तुमच्यावर, तुमच्या आघाडीवर किंवा तुमच्या शिंदे गटावर काही परिणाम होणार आहे का? तर ह्यांनी अशा प्रकारे ते उडवून लावलं, जणू काही यांची वोट बँक, यांची काय म्हणतात ती मतपेढी फार मोठी आहे, अशा प्रकारे उडवून लावलं. जरा काय म्हटलं एकदा व्हिडिओमध्ये पहा. मराठीच्या मुद्द्यावर जे काम करतात असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं. ते दोन पक्ष एकत्र येत आहेत, तुम्ही एक आमदार आहात, तुम्हाला या एकंदर संभाव्य युतीचा मुंबई MMR या रिजनमध्ये काही फरक पडेल असं वाटतं? कसा फरक पडेल मला सांगा तरी. तुमचंही काय ॲनालिसिस असेल. हे दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे कुठे फरक पडला, कुठल्या निवडणुकीत, ते आता तुम्हाला कळेलच. बघा आकडेवारी वेगळी आहे. हे तुम्ही एक बबल तयार करताय ठाकरेंचं, लक्षात आलं ना? ह्याला वेटेज लोकांमध्ये नाही, लोकांमध्ये ह्याची चर्चा देखील नाही. हे एक पॉलिटिकल सर्कलमध्ये तुम्ही एक हे बबल तयार करताय की हे एकत्र आल्यावर असं होईल तसं होईल. काही फरक पडत नाही हो. म्हणतात कसा फरक पडेल? तुमचा काही अभ्यास असेल ना, तुम्हीच सांगा, पत्रकारांना तुम्हीच सांगा कसा फरक पडेल. आता उदाहरण मी जे म्हणालो तुम्हाला मगाशी ते आता देतो. यांच्या घरातलं उदाहरण म्हणजे मनसेमुळे, शिवसेनेमुळे काहीच फरक पडणार नाही. यांची जे नितेश राणे म्हणत होते की यांची मतं आम्हाला ट्रान्सफर होत नाहीत, खरं तर नितेश राणेंना हे सांगायचं होतं की यांच्याकडे मतच नाहीत स्वतःची, ती ट्रान्सफर काय होणार. आता साधं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस नितेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातनं ज्यावेळेस कोकणची खासदारकी लढले होते, 2,79,000 आसपास त्यांना मतदान झालं होतं. त्यावेळेस मला वाटतं सुरेश प्रभू त्यांच्या विरोधात लढले होते शिवसेनेकडनं. 2,79,000. त्याच्या अगोदर ज्यावेळेस ते काँग्रेसमधून लढले होते आणि खासदार झाले होते, त्याही वेळेस 3-3.25 लाखांचं त्यांचं मतदान होतं.
आणि ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस सोडली आणि स्वतःचा उमेदवार दिला तिथे, म्हणजे नारायण राणेंचा म्हणता येईल, निलेश राणेंचा नाही म्हणता येणार, तो करिश्मा बापाचा आहे, त्यावेळेस 2,79,000चं मतदान झालं आणि काँग्रेस 68-67,000 आली होती. म्हणजे ते मतदान हे काँग्रेसचं नव्हतं, त्या पट्ट्यामध्ये काँग्रेसचं मतदान नव्हतं, ते नारायण राणेंचं मतदान होतं असं आपण समजून चालू आहे त्या काळातलं. म्हणजे 2014-9 म्हणजे 14-9 असा तो काळ आपण धरून चालू आहे. आता विचार करा, म्हणजे एकंदरीत मला हे सांगण्याचं तात्पर्य, यांचं स्वतःचं आपलं एक मतदान आपण जवळपास 1.5 लाखांच्या आसपासचं बघूया. 1.5 लाख ते 2.25 लाख किंवा 2 लाख पकडा. आता 2 लाख स्वतः नारायण राणेंचं मतदान, बरोबर. त्यानंतर त्यांना म्हणजे आताच्या वेळेसचं नारायण राणेंची आताची समजा जी निवडणूक झाली त्यामध्ये संपूर्ण हे 4 लाख काही भारतीय जनता पक्षाचे नव्हते. हे 4 लाखाचं जे मतदान झालं त्यांना हे भारतीय जनता पक्षाचं नाही, त्यात स्वतः नारायण राणेंचं मतदान. त्यात भारतीय जनता पक्षाची जोड, भारतीय जनता पक्षाचं कोकण पट्ट्यामध्ये 2-1 लाखांच्या आसपासचं मतदान आहे. किती? 2-1 लाखांच्या आसपासचं मतदान. आणि शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंचं कोकण पट्ट्यामध्ये 3.5 ते 4.25 लाख किंवा जास्त 4 लाखांच्या आसपासचं एक मतदान आहे स्वतःचं. आता येतो मी राणेंवर. राणेंचं स्वतःचं मी मगाशी 2 लाख त्यांना दिले, त्यांचं मतदान समजा आपण जास्तीत जास्त धरलं, भारतीय जनता पक्षाचे 2 लाख त्यांना मिळाले, झाले किती? 4 लाख. राणेंना झालेलं मतदान आहे मला वाटतं 4,48,514 आणि विनायक राऊत साहेबांना मतदान झालेलं आहे 4,06,56. दोघांमधलं अंतर आहे 47,858. म्हणजे विनायक राऊतांचा जो पराभव झाला हा 47,858 मतांनी झाला. याच्यामध्ये डमी विनायक राऊत नावाचा उमेदवार उभा केला, त्याने 16,000चं मतदान घेतलं, तो एक स्ट्रॅटेजीचा ह्यांच्या भाग झाला. म्हणजे 31,000चं मतदान पकडा डिफरन्स, 31,000चं मतदान. आता ज्या राज ठाकरेंविषयी हे म्हणतात काहीच ताकद नाही, त्या मनसेच्या जीवावर ह्यांच्या वडिलांची स्वतःची खासदारकी आहे. शिवसेनेचे 4 लाख, यांच्याकडे 4,30,000 असं आपण जर धरलं तर 30,000चं मतदान, उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, त्याही पेक्षा जास्तच असणार, कारण नारायण राणेंच्या मतदारसंघामध्ये सन्माननीय राज साहेबांची स्वतः सभा झाली होती. सबंध कोकण पट्ट्यामध्ये म्हणजे सावंतवाडी पासून मग कुडाळ असेल, मग कणकवली असेल, मग राजापूर असेल, चिपळूण असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये काही मनसेचं 30,000च मतदान असेल, त्याही पेक्षा जास्तच असेल. त्या मतदानाच्या जीवावर यांचे वडील खासदार झाले, यांचा बाप खासदार झाला आणि हे म्हणतायत मनसेचं किंवा याचा काहीच फरक नाही पडणार, आपल्या बापाची खासदारकी त्याच्या जीवावर आहे. हे साधं गणित आहे, साधं गणित. कोकण आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यातही पैशाचं राजकारण वेगळं, सत्ता पद धमकावण्याची राजकारण वेगळी, ही ग्रामपंचायत आमच्याकडे दिली तर विकास निधी वगैरे वगैरे, तुम्ही ऐकली असाल सगळी नितेश राणेची स्टेटमेंट. त्यानंतर एक भावनिक पुढी सोडली की राणे साहेबांची ही शेवटची निवडणूक असणार आहे, याच्यानंतर ते निवडणुका लढवणार नाहीत कदाचित, त्यामुळे ही शेवटची टर्म त्यांना निवडून द्या वगैरे वगैरे, कोकणी माणसाला एक साथ घालण्याचा प्रकार झाला. सगळं आपण पाहिलं. हे जे सांगायचा प्रकार करतायत म्हणजे दाखवायचं नाहीये, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जाळ धूर एकसकट निघणार आहे हे यांना सांगायचं नाहीये, पण ते जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. लक्षात घ्या. आणि यांची किंमत काय केली आहे माहितीये तुम्हाला? स्वतः आता काल परवा अमित शहा आले होते. अमित शहाच्या त्या स्टेटमेंटचं मला नवल वाटतं, एकाही भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यापेक्षा शिंदे गटाच्या किंवा अजित पवार गटाच्या नेत्याने एक चकार शब्द काढला नाही या स्टेटमेंटवर. स्वतः अमित शहा येऊन ह्यांना कुबड्या म्हणून गेले, कुबड्या. भारतीय जनता पक्ष भविष्यात कुठल्याही कुबड्यांच्या आधारे, कधीही कुबड्यांच्या आधारे चालणार नाही, भविष्यातही कधी चालणार नाही. कुबड्या म्हटले, कुबड्या. बैसाखी. जरा ऐका अमित शहा काय. जब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी. या अशा परिस्थितीमध्ये या 2 गटांना घेऊन हा भारतीय जनता पक्ष एक मोठा खड्डा खणलेला असणार आहे आणि त्या खड्ड्यापर्यंत नेण्याची वाट बघतोय. योग्य वेळेत आता शिवसेनेसारख्या 30 वर्षाच्या मित्रासोबत, राजकीय मित्रासोबत जर अशा प्रकारची परिस्थिती हा भारतीय जनता पक्ष करत असेल तर हा भारतीय जनता पक्ष या 2 विशेषतः हा अजित पवार गट असेल आणि हा शिंदे गट असेल, यांना काय मोठा करण्यासाठी पुढे घेऊन चाललं नाही. चला हे माझे मित्र आहेत, यांना मी देशाच्या सर्वोच्च पदांवर घेऊन जाणार आहे, चांगल्या पदांवर यांना घेऊन जाणार आहे, या 2 माझ्या मित्रांना आम्ही खूप मोठं करणार आहे. हा ही भारतीय जनता पक्षाची दानत नाही आणि त्यांची पद्धती सुद्धा नाही. असो,
समझने वाले को इशारा कॉफी आहे. बाकी काय सांगणार याच्यातनं. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.